नमस्कार श्रोते हो, रिकॉवा लाईफ प्रस्तुत रोड टू रिकव्हरी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रिकॉवा लाईफच्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर मधुरा भिडे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मधुरा. नमस्कार. मार्च महिना सुरू झाला की परीक्षांचे वेध सगळीकडे चालू असतात आणि अर्थातच मुलं भयंकर या परीक्षांमुळे अडकलेली असतात. कधी कधी हायपर असतात, कधी कधी डिप्रेस्ड असतात, कारण अनेक गोष्टींना त्यांना अप्रोच करायचा असतो. मग अकॅडमिक्स मध्ये असू दे, स्पोर्ट्स मध्ये असू दे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये असू दे. या सगळ्या गोष्टी करता करता कुठेतरी लहान मुलांचा मेंदू असला तरी सुद्धा थकतोच ना. बरोबर. आणि या थकण्यामुळे त्याचा परिणाम नॅचरली अभ्यासावरती होतो किंवा एकाग्रतेवरती सुद्धा होतो. मग अशा वेळेला या परीक्षांच्या काळामध्ये लहान मुलांसाठी म्हणून काय गोष्टी पालकांनी करणं गरजेचं आहे याबद्दल सांगा. अगदी बरोबर वेळेत प्रश्न विचारलेला आहेस. तर आता हे सगळ्या परीक्षांना द्यायचंय, त्यांची आकलन शक्ती वाढली पाहिजे, त्यांची बुद्धिमत्ता चांगली राहिली पाहिजे, किंवा त्यांनी जो अभ्यास केलाय तो योग्य वेळीच त्यांना प्रेझेंट करता आला पाहिजे, वाक्चातुर्य हवं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदात बऱ्याच औषधी पण सांगून ठेवल्या आहेत आणि त्याचबरोबर खूप प्रमुख संस्कार सांगितलाय, आणि तो म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार. अच्छा. जितक्या लहान वयापासून आपण हा सुवर्णप्राशन संस्कार सुरू करू तेवढा लवकर आपल्याला त्या मुलामध्ये तो रिझल्ट दिसायला लागतो. अर्थात हे एक दोनदा करून होत नाही, बरेच दिवस सातत्याने केल्याने आपल्याला त्याचा फायदा दिसतो. सुवर्णप्राशन संस्कार मध्ये जे काही आपण औषधाचा डोस तयार करतो त्याच्यामध्ये ज्या वनस्पती असतात त्यांनी इम्युनिटी तर वाढतेच, पण त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की ज्या गोष्टी त्या मुलांना आधी लक्षात राहत नव्हत्या त्या हळूहळू त्यांच्या लक्षात राहायला लागल्या आहेत, किंवा कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढत चाललेलं आहे, किंवा बोलताना त्यांची वाचा सुधारलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी मला पण आता अनुभवायला मिळत आहेत इतक्या वर्षांनंतर. म्हणजे माझे पेशंट्स हे सांगत असतात, त्यामुळे मला हे कळतं. तर असा हा सुवर्णप्राशन संस्कार आपण दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी करत असतो आणि त्याचा प्रत्येक मुलाला लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे. अगदी खरंय. म्हणूनच मैत्रिणींनो, दिनांक 20 मार्च रोजी बुधवारी पुष्य नक्षत्राच्या दिवशी रिकॉवा लाईफ मध्ये हा सुवर्णप्राशन संस्कार केला जाणार आहे. अर्थातच या संस्कारासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 83 800 16 116. 83 800 16 116 8380016116. अधिक माहितीसाठी रिकॉवा लाईफचं फेसबुक पेज, युट्यूब पेज व्हिजिट करा आणि www.ricovalife.in ही वेबसाईट सुद्धा नक्की चेक करा. डॉक्टर मधुरा, आपण सुवर्णप्राशन संस्काराबद्दल बोलत होतो. या परीक्षेच्या काळामध्ये त्याचा उपयोग कसा होतो हे तुम्ही सांगत होता. आता सुवर्णप्राशन संस्कार आपण जे करतो त्याचा औषध तयार करतो, त्यामध्ये अशा काही वनस्पती आहेत की ज्याच्यामुळे शरीरात थोडासा थंडावा पण राहतो. एस्पेशली उन्हाळ्याच्या काळात आपल्याला ते औषधं वापरावी लागतात. आता तू बघितलंस तर उन्हाळ्यात उन्हाच्या वेळेत मुलांना परीक्षेसाठी जावं लागतं आणि त्या उन्हाचा पण त्रास होऊ नये अशासाठी त्या सुवर्णप्राशनाच्या औषधामध्ये तूप आणि काही वनस्पती अशा आपण मिक्स केलेल्या असतात, ज्याच्यामुळे मुलांना त्या उन्हाचाही त्रास होऊ नये आणि उन्हामुळे थकून जात असतील मुलं आणि असा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा त्या औषधांचा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ ब्राह्मी नावाची वनस्पती, जटामांसी नावाची वनस्पती, या सगळ्या बुद्धीला थंड म्हणजे शांत करून चांगल्या प्रकारे आपल्याला आपलं जे अभ्यास केलेला आहे प्रेझेंट करता यावा यासाठी या वनस्पती उपयुक्त आहेत. याबरोबर असा पण मी एक सल्ला देणार आहे की ज्या मुलांना अशा प्रकारचा थकवा येतो किंवा चक्कर येते किंवा डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर अशा मुलांना रोजच्या रोज घरातलं साजूक तूप देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या तुपाचा सुद्धा उपयोग होतो आणि प्लस सुवर्णप्राशन संस्कार चालू असेल तर त्याचाही उपयोग नक्कीच होतो. अगदी खरंय. तेव्हा परीक्षेच्या काळामध्ये आपल्या मुलांना टफ ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे सुवर्णप्राशन. आणि 20 मार्च रोजी बुधवारी पुष्य नक्षत्राच्या दिवशी रिकॉवा लाईफ मध्ये हा सुवर्णप्राशन संस्कार केला जाणार आहे. अर्थात यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 83 800 16 116. 83 800 16 116 8380016116. अधिक माहितीसाठी रिकॉवा लाईफचं युट्यूब चॅनल, फेसबुक पेज नक्की व्हिजिट करा आणि ricovalife.in ही वेबसाईट सुद्धा नक्की चेक करा.